हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं काय बरे आहेत का सर्वजण? तुमच्याकडे पाऊस पाणी वारा वादळ आहे का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे खूप असा वारा वादळ आहे मित्रांनो. आमचं घर पूर्ण असं वाऱ्यानं कालच्या हल्लेलं आहे आणि घराला आमच्या चिरासुद्धा पडलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आता दुसरा पत्र्याचा शेड नवीन उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला सांगतो, आता एक वाळूची ट्रॉली आणून तर घराच्या बाजूला वतलेली आहे आणि एक खडीचा एक हे आलेला आहे, वाहन आलेला आहे. ते पण आता मी वतून घेणार आहे आणि डांब वगैरे असं आणून ठेवलेले आहेत. 18 19 20 डांब आलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो, पत्र पण आता आणायचं आहेत. तुम्हाला दाखवतो, ते टिपर आलेला आहे, तुम्हाला दाखवतो आता इथं. तर बघा, हे आलेलं आहे इकडं आपल्या घराकडे. आता येत आहे. तर हे बघा मित्रांनो, हे आता आपल्या मित्राच्या ह्या शेततळ्यापासून इथनं खाली आता ही वळत आहे आणि आता ही यायला लागलं आहे. आलंच बघा इथं. तर इथं आता हे आलेलं आहे. ते आता पाल वगैरे हातरले. जरा पुढं घेऊन, बरोबर नाही माग त्या ह्याच्यावर जाते, ती काट्यावर जाते. काट्यावर नाही, ती मोहर घेतली ती गाडी थोडी पुढे घ्यायला लागते. काय अनुभव ठीक आहे. रस्त्याकडं हा, बस बस बस. लांब सारखा तोंडावर दर येतो, तोंडावर दर येतो लांब करा. तर एक ब्रास खडी आपण आता आणलेली आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे एक ब्रासचं असतं आणि हे एक ब्रास आपण घेतलं. तर तुम्हाला घर पण चिरलेलं दाखवतो मी आता. तर हे बघा, हे बघा, इथनं असं चिरले. हे असं चिरले, हे बघा. असं चिरले. हे बघा, असं पूर्ण चिरले घर वाऱ्यानं. हे काय, हे बघा, ही खडी आता वतली इकडं आणि ती पलीकडल्या साईडला वाळू आहे. हे असं डांब आणलेले आहेत. तर गेला आता वतून हे. तर आता बघू पत्र्याचं कसं कसं होतंय, पत्र कधी आणायचं आहे. बघा, हे पूर्ण अँगल मधून सुद्धा चिरले. बघा नीट बघा. बाथरूमचा दरवाजा सुद्धा मोडला आहे बघा. हे बघा, ही भिंत सुद्धा चिरली आहे कोपऱ्यातनं. हे पहा. तर मग इथून पुढचे तुम्हाला नक्कीच ब्लॉग मी दाखवतो. आम्हाला शेड कसं कुठल्या पद्धतीने मारायचं आणि कसं मारायचं आणि किती मोठा मारायचा, किंवा त्याच्यामध्ये 1-2 रूम निघते का ते पण बघायचं आहे. तर चला, बाय बाय.